अहो वहिनी, मी तुम्हाला वडाच्या झाडाखाली शोधते आणि तुम्ही इथे थांबलात. अहो तिकडे मी किती फोन केले वहिनी तुम्हाला, काय झालं? फोन लागला नाही का मग? तुम्ही फोन उचललाच नाही. सॉरी, खरंच सॉरी. मी सध्या इतकी गडबडीत आहे ना, माझ्या काही लक्षातच राहत नाहीये. खरंच सॉरी. बरं जाऊ द्यात. चला, तुमची पहिलीच वटपौर्णिमा आहे ना. हो मी एक्सपिरियन्स आहे, मी गाईड करते तुम्हाला. चालेल. ही वटपौर्णिमा ना आमच्या खूप लक्षात राहणार आणि आता तुम्ही आहात बरोबर म्हटलं तर नक्कीच लक्षात राहील. हो. आणि वहिनी, मला कळालं सगळं. ओंकारने सांगितलं मला. पण तुम्ही दोघं बाहेर का राहिलात? आपल्या घरी का नाही आलात? मागच्या वेळी आला होतात की नाही? मग यावेळेस काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, अहो प्रॉब्लेम काहीच नाहीये. तुमचं घर आम्हाला हक्काचंच आहे. आम्ही कधी येऊ शकतो तुम्हाला माहिती की. पण ह्यावेळची गोष्ट जरा वेगळी आहे. आम्ही आमच्या घराण्याच्या ज्या रीतीसाठी घराबाहेर पडलोय त्यानुसार आम्हाला 10 दिवस घराबाहेर राहायचे, कुणाचीही मदत न घेता. सांगा बरं, आम्ही तुमची मदत कशी घेणार? खरंच तुम्ही जे करताय ना, मानलं पाहिजे तुम्हाला. खरंच वहिनी, कौतुक करण्यासारखं आहे हे. तुम्ही दोघं आयडल कपल आहात. संसारासाठी काय काय करताय तुम्ही. अहो, असं काही नाहीये. ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, एकमेकांबद्दल मनामध्ये आदर आहे, विश्वास आहे, तर कुठल्याही जोडप्याने हेच केलं असतं. तुम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा 10 दिवस घराबाहेर पडलो होतो तेव्हा घातलेल्या कपड्यानिशी बाहेर पडलो. आम्हाला कुणाची मदत घेता येणार नाही. पण आता बघा, आम्हाला एक छोटीशी छान खोली मिळाली आहे. अधिपतींना एक काम पण मिळालंय जवळ. आम्ही आज कपडे घेऊ शकलो. सगळं सगळं छान चाललंय आणि इथून पुढेही छानच होणार. माझी खात्री आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तसं नाही वहिनी. एवढं मोठं चॅलेंज स्वीकारणं आणि त्याला सामोरे जाणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आता बघा ना, तुम्ही आताच भाऊजींकडे तुमचं प्रेम व्यक्त केलं आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला या संकटाला सामोरे जावं लागलं. कसं वाटत असेल ना तुम्हाला? ऑलरेडी किती संकटं झेलली आहेत तुम्ही, म्हणजे तुम्ही दोघांनी पण. आणि आता कुठेतरी तुमचा संसार सुरू होणार होता आणि हे हो ना? हो, सुरू झालाय आणि छान सुरू झालाय त्या खोलीत. खरंच तुम्ही दोघंही ना एक दुजे केले बनलेले आहात. अहो, ताई, काय सुरू आहे तुमचं? आमचं कौतुकच करणार आहात की पूजा करायलाही जायचंय? अरे हो, चला चला. शांता, आणखी लवकर ताट. आई सगळी तयारी केल्या, पण तू जरा बघून घे एकदा. काय राहिला ना ग? सुताची गुंडी आहे, कंडापणी आहे, फळं आहेत, हा वाती पण आहे. अगं कापूर राहिला. शांता, कापूर आण. बाकी सगळं आहे ना? व? हा हाय. हा, चल आम्ही जाऊन येतो. लवकर निघ आणि लवकर ये. पावसाची लक्षणं दिसत आहेत. आता पूजेला जेवढा वेळ लागल तेवढं लागल. ये. मालक नमस्कार. नमस्कार. जरा तुमच्या दुकानात काय काम असेल तर सांगा की. म्हणजे रोजंदारीवरचं काम बघतोय मी. रोजंदारीवरचं काम पाहिजे, महिन्याचं नको असं. तुम्ही हो दाखलं सरकार चेष्टा करता होय आमची? नाही नाही, खरंच काम पाहिजे. अहो एवढा मोठा बिझनेस आहे तुमचा, करोडपती लोक तुम्ही, आणि आमच्यासारख्या गरिबांच्या दुकानात येऊन काम मागायला. हे तसं नाही, ते म्हणजे खरंच आहे तुम्ही म्हणताय ते. आता काय, पण कसं आहे, आता काहीतरी वेगळेपणा पाहिजे की हो माणसाच्या आयुष्यात. रोज रोज तेच आपलं रुटीन बसल्यावर होते की नाही, कटाळे येतोय म्हणताना. जरा जमिनीवर राहायला पाहिजे माणसानं. असं विचार का आला, जग जरा नीट कळते. काय शिकल्याला वाया जात नाही. बिझनेस आहे आमचा, सगळं बरोबर आहे, पण काय इथं छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याकडे काम करून ज्या शिकेन त्या उपयोगातच येतील, आहे की नाही? अहो पण म्हणजे कसं करायचं आम्ही? तुम्ही तर आम्हाला अडचणीतच टाकलाय, आणि तुमचा पगार पण परवडणार आहे वय आम्हाला? नाही नाही, तसं पगाराचं तसं तुम्ही लोड घेऊ नका. तुम्ही बाकीच्या माणसांनी जो पगार देताय की नाही गाड्यासनी, तोच पगार द्या, फक्त आजच्याच द्या. असं पगार मिळेल हो, पण आणि कसं आहे, हे बघा, कसं आहे की आमच्या मास्तरीन बाई काय म्हणतात, एक आयुष्यात एक थ्रिलिंग हे पाहिजे हो.
आहे का नाही? रोज रोज त्याचं काम करायचं कंटाळा येतोय. वेगळं जरा गोष्ट करून बघितली पाहिजे. आणि आमच्या आईसाहेब काय म्हणतात माहिती काय, कुठलं काम बारकं नसते, मोठं नसते, सगळ्या कामाची सवय पाहिजे माणसाला. हे खरं आहे बघा. आहे का नाही? म्हणताना म्हणलं सांगा पडदेशी काय काम असेल ते सांगा. दुकानातलं काय बी काम असून दे, हा काय काम चुकारपणा होणार नाही, मनापासून काम करणार. अहो अधिपती सूर्यवंशी आमच्याकडनं काम मागायलाय. आम्हाला खरं तर हीच गोष्ट खरी वाटीना झाली. नाही मग दादा खरी वाटून घ्या. हा सांगा काय असेल ते काम. फक्त ह्याचं पेमेंटचं तेवढं आपण आजच्याच करून टाकू रोजंदारीवर. पगार मिळेल हो, पण तरी नाही सांगा 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 पडदेशी सांगा काय काम करायचं सांगा. खर तर या गोण्या मागच्या गोडाऊनला ठेवायच्या होत्या आणि जरा गोडाऊन मध्ये पण काम होतं. पण या आपण दाखला मालिक राहू दे तुम्ही. थांबा. आलो आलो. अहो धाकला मालक राहू द्या. का हो? का चांगल्या कामासाठी जाताना अडवायलाय तुम्ही? चांगलं काम? हा कुठलं चांगलं काम? तुम्हाला हे ताट दिसत नाही वय? अहो आज वटपौर्णिमा आहे, पूजेला जातोय आम्ही. वटपौर्णिमेच्या पूजेचा आणि तुझा काय संबंध? संबंध आमच्या समोर उभा आहे. ही नाटकं कधीतरी बंद कर की. नाटक तर यात पण तुम्हाला आमची नाटकं दिसायलात होय? हा आम्ही चांगलं पूजेचा ताट घेऊन बाहेर पडायलोय तर तुम्हाला ती आमची नाटकं वाटायलेत? हा रीतीभाती पाळण्यात आम्ही कधीच मागं पडत नाही, माहित आहे तुम्हाला. थांब. ही रीतभात लग्न झालेल्या बायका पाळतात ना? तुझा काय संबंध? तुझं लग्न झालंय कुणाशी? माझ्याशी तर नाही. मग हे मंगळसूत्र कुणाच्या नावचं घालतेस तू? कपाळावर जे ठसठशीत कुंकू लावतेस एवढं ते कुणाच्या नावचं? काय अधिकार आहे ग तुला? आज कुणाच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेऱ्या मारायला निघाली आहेस? हे आम्ही कुणासाठी करायलोय हे तुम्हाला चांगलंच माहित आहे, पण तरी बी मुद्दाम विचारायलाय. सणावाराच्या दिवशी असं का मुद्दाम करता हो तुम्ही? हा का मुद्दाम भांडण उकरून काढताय? मी मुद्दाम करतोय. तू ही जी थेर करतेस ना त्यामुळे मला बोलावं लागतं. थेर? देवाची पूजा करायला चाललोय आम्ही, त्यात पण तुम्हाला आमची थेर दिसतायत? मम्मी अगं कुठे घेऊन चालली मला? मावशीनं कराय काय सांगितलंय ना आपण करतोय काय? आता त्या वडाकडे कशा बी घेऊन चालल्या मला? अगं चल ग, वडाकडे जावं लागतंय. छंछे हे बघ, नवरा कसा बी असला का नाही तरी त्याला मान द्यावाच लागतोय. रीत आहे, पाळावी लागते. चल जाऊ वडाकडे. मम्मी आधी त्या आधिपतीला शोधलं पाहिजे. ते जर सापडले नाही ना तर मावशी आपल्याला गायब करल, आणि अशी गायब करल ना का आपण शोधून बी सापडणार. अधिपतीला फोन केले पण उचलतच नाही त्यो. आता काय पायपीट करा ना हुडकायला जा. काय करायचं? मम्मी अगं मम्मी काय? हे बघ आधिपतीचं शेपूट सापडलं. आता अधिपती बी सापडल. अगं म्हणजे काय? म्हणजे ते बघ की मास्तरडी. मास्तरडी आहे व्हय? बघ काय तर. बया चंचे तिने एवढी चांगली साडी कशी काय नेसली ग? पट्टा पट्टा करून चालल्या. मला वाटलं रस्त्यावर आलेत म्हणजे पैसे नसतील यांच्याकडे. नाही, हे बघ पूजेचं ताट बी आहे बघ हातात. मम्मी मास्तरडीची पूजा काय पूर्ण होता कामा नये. जा वहिनी आता पूजा करून घ्या. हो थांबा
हे काय? सांगते हो नंतर. जा. वहिनी तुमची नाही. अहो पहिली वटपौर्णिमा आहे ना तुमची, मग उखाणा तर झालाच पाहिजे. काय हो? नाव घ्यायलाच पाहिजे. अहो उखाणा मला पाठ नाही असं काही. अहो वहिनी कमाल आहे हो तुमची. शिक्षिका आहात ना तुम्ही? आत्ता उखाणा तयार करा. त्यात काय एवढं? बरं ठीक आहे, प्रयत्न करते. वडाला घालते प्रदक्षिणा 7, वडाला घालते प्रदक्षिणा 7. अधिपती रावांचं नाव घेते, लाभू दे त्यांची जन्मजन्मी साथ. वा कमाल आहे वहिनी. घेऊ आता. झालं बघा सगळं. आणि ते गोडाऊन मधलं बी उरकलं सगळं. अहो कमाल केली राव तुम्ही. अहो एवढ्या कामाला 2 कामगार अख्खा दिवस लावतात आणि तुम्ही 2 तासातच सगळं उरकलं. कमाल आहे. आपलं कामच फास्टात असते, टंगळ मंगळ नसते अजिबात. बरोबर ते आपण बोललो होतो तसं पेमेंटचं तेवढं. होय होय देणार की. अजून परत काय काम असेल तर सांगा जाऊ बरं का. बिंदास बिंदास सांगा. अहो नक्की सांगणार. एवढ्या स्पीडने जर काम होत असेल तर आम्ही दुसऱ्या कोणाला बोलवत नसतोय बघा. हे घ्या पैसे. वा वा. अहो धाकलं सरकार, तुमच्या मानानं हे पैसे फार कमी आहे. नाही नाही नाही, भरपूर आहे. लय मोठं काम केलं तुम्ही, आमचं मनापासून धन्यवाद. हो कमाल करताय. काम केलं तुम्ही आणि आम्हासनी धन्यवाद म्हणताय. तुम्हाला नाही कळायचं. चला येऊ काय. पण धाकलं सरकार, तुमच्याकडे बघून एक शिकलो की माणसानं नेहमी जमिनीवर राहायला पाहिजे. बरं चला गडबडीचा येतो. तू या घरात आल्यानंतर तुला पहिल्या वर्षी मी बजावलं होतं हे असलं करायचं नाही. इतके दिवस गप्प होतीस आणि आता मध्येच तुला सुचलं काय? काय चुकीचं सुचलं हो त्यात? हा, लेकाचं लग्न झालंय, घरात सुनबाई आल्यात आणि तुम्ही मानत नसलात तरी आम्ही तुम्हाला आमचं सौभाग्य मानतोच. आणि त्याच्यासाठी पूजा करणं ह्यो आमचा अधिकार आहे आणि तो आमच्याकडनं कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. या घरात तुला कसलाही अधिकार नाहीये, कळलं? माझ्यावर तर तुझा कसलाच अधिकार नाही. तो मिळवायचा प्रयत्नही करू नकोस. हे जे सगळं चाललंय ना तुझं, ही सगळी नाटकं आहेत. त्या बिचाऱ्या अक्षराला घराच्या बाहेर काढतेस आणि आता तुझा नसलेला अधिकार मिळवायला निघालीस काय? होऊ देणार नाहीये मी. नाही होऊ देणार. आम्हाला काय बी करायची गरज नाही. पण आज सण आहे, घरात सून आल्या, त्यांना या सणाचं महत्व कळायला पाहिजे का नाही? आता आम्हीच जर का पूजा केली नाही तर ते असती कुठल्या तोंडाने सांगणार हो की तुम्ही पूजा करा म्हणून? हा, हे खरं कारण आहे. बघितलंस, कुठलीही गोष्ट सरळ नाही करत. आता काही सेकंदापूर्वी म्हणालीस की मी मनापासून तुमच्यासाठी पूजा करते आणि आता खरं कारण सांगितलंस. हो मग त्यात चूक काय? याचा अर्थ असं नाही होत की आम्ही तुमच्यासाठी पूजा करत नाही. भुवनेश्वरी, मी तुला ही पूजा करू देणार नाही. हा अधिकार तुला मिळू देणार नाहीये मी. अधिकाराचं सोडा हो, देवाचं काम आहे, त्याच्या आड येऊ नका. अगं, देवालाच मान्य नाहीये तू हे असलं काही या घरात करावंस. आणि म्हणून तर तुझा एकही डाव आतापर्यंत यशस्वी झालेला नाहीये. आणि यापुढे तुझा प्रत्येक डाव मी उधळून लावेन मी.
तुझं कुठं वांक्या किती हॉर्न वाजवलेस मारता का अख्खा कोल्हापूर टोस्कर घेतेस काय तू इकडे कुणीकडे अरे शिवानी वडाची पूजा करायला गेली ना तिला आणायला चाललोय अरे मी बी तिकडेच चाललोय मास्तरीनबाई गेल्यात ना तिकडं वडाच्या पूजेला माझं काम लवकर उरकलं म्हणताना म्हणलं त्यांचं मी पहिलं उरत आहे आपण बी जाऊया म्हणलं आपलं बी कर्तव्य आहे का नाही होय. हा, ही पिशवी कसली अरे जरा दुकानात कामाला गेलतो तिकडे नवीन कपडे घालून जायला नको म्हणलं जुनीच कपडे घालून काम केलं आणि मग नवीन घालून आता चाललो बरं चल चंचे त्या काही हिच्या फेऱ्या पूर्ण होऊ देणार नाही. म्हणजे सांग मी आलेच जरा पाया पडून येते. मम्मी अगे आलेच. अगे ए मम्मी अगं आता बघ कशी तोंडावर आपटल्या. वाडावर आपटली नाही पाहिजे मम्मी. वाड चांगलं पेटलं पाहिजे. बत्तीशी भारी यायला पाहिजे. आले मोठी वटपौर्णिमा साजरी करणार. अहो काय केलं ते पूजेचं ताट होतं ते उडवलं. आमचा अपमान करायच्या नादात तुम्ही देवाचा अपमान केलात. तुमच्या लक्षात येत आहे का त्याचे काय परिणाम होतील? काहीही परिणाम होऊ देत, मी भोगायला तयार आहे. पण तुला ही पूजा करू देणार नाही मी. आणि देवालाही माहिती आहे देवाचा अपमान कोण करतं, तू का मी. देवाच्या मनातलं कळायला लागलं वय तुम्हाला? हा एवढ्या वर्षात आमच्या मनातलं ओळखता आलं नाही आणि आता देवाच्या मनातलं कळायला लागलं म्हणे. हा तुमची नजरच कलुषित आहे आमच्याकडे बघण्याची. आम्ही केलेली साधी सरळ गोष्ट पण तुम्हाला वाकडीच दिसत्या. पण देव आहे साक्षीला. देवाला माहित आहे आमच्या मनात काय आहे ते. मग त्याच देवाला घाबर, नाहीतर तुझं पितळ तोच उघड पाडेल. आणखी एक भुवनेश्वरी, वटसावित्रीची पूजा नवऱ्याच्या हातून कपाळाला कुंकू लागल्याशिवाय पूर्ण होत नाही. तू जगाला दाखवायला कितीही वडाला फेऱ्या मार, पण मी तुझा नवरा नाही. माझ्या हातून तुझ्या कपाळाला कुंकू कधीच लागणार नाही. लक्षात ठेव भुवनेश्वरी. राहू द्या हो, राहू द्या. ती अपेक्षा मी कधी सोडून दिली. तुमच्या मनात आमच्याबद्दल काहीतरी चांगलं असेल
अशी अपेक्षाच नाही आमची तुमच्याकडून. ज्या देवाची तुम्ही आता साक्ष काढली का नाही, त्याच देवाला साक्षी ठेवून आम्ही सांगतोय, एक दिवस असा येईल की ज्या दिवशी तुम्हाला आमचं मन कळल आणि आमच्या मनातला खरा हेतू पण कळल. कारण आजपर्यंत आम्ही जे काही केलंय ते या घराच्या भल्यासाठी केलंय, स्वतःच्या नाही. अच्छा, जर असं असेल तर या घरासाठी एक त्याग करशील? त्याग? आम्ही केलेले त्याग दिसतात कुठं तुम्हाला? हा दिसेल. करशील? तुला जर या घराचं भलं करायचंय, खरंच या घराचं सुख बघतेस, तर एकच गोष्ट कर, या घरातून निघून जा.